निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। संगमनेरमध्ये पुन्हा एकदा संतापजनक घटना। पत्ता विचारला, बाटलीचा वास घ्यायला लावला आणि 6वीतल्या मुलीवर थेट ॲसिड ओतलं। पीडितेसोबत नेमकं घडलंय काय? वडील वारलेत, आई गरीब, मामाकडे राहते ही चिमुकली। ॲसिड हल्ला झालेल्या मुलीची काळीज पिळवटून टाकणारी व्यथा। अहिल्यानगरमधील संगमनेर परिसरात एका 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला करण्यात आलाय। वडगाव पान येथे एका शाळेत शिकत असलेल्या गरीब घरातील या विद्यार्थिनीवर दुर्दैवी घटना घडली आहे। विद्यार्थिनी शाळेतून घर परतत असताना एका अज्ञात व्यक्तीनं हा ॲसिड हल्ला केलाय। या हल्ल्यात ती अल्पवयीन मुलगी जखमी झाली आहे। तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकण्यात आलंय। पण तेव्हा नेमकं घडलंय काय, जाणून घ्या ॲसिड हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम। अल्पवयीन विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थिनीची शाळा आणि घर हे अंतर जवळपास 3 ते 4 किलोमीटरचं आहे। विद्यार्थिनी चालत जात असताना तिच्यासोबत चुलत बहीण देखील असतात, मात्र कामानिमित्त त्या मागे राहिल्या आणि ही अल्पवयीन तरुणी पुढे गेली। असं असताना हा परिसर जंगल परिसर दिसून येतो। तो अज्ञात तरुण जो आहे तो दबा धरून बसला असावा। अल्पवयीन मुलगी पुढे आली तेव्हा त्याने तिला जाधव कुठे राहतात हे विचारलं आणि बाटलीचा वास घ्यायला लावला आणि तीच बाटली तिच्या चेहऱ्यावर ओतली। या संपूर्ण प्रकारानं अल्पवयीन मुलगी देखील घाबरून गेली। पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या माहितीनुसार तो अज्ञात तरुण तिच्या समोर आला। तिने त्याला पहिल्यांदाच पाहिलं होतं। त्यांनी तिला जाधव कुठं राहतात असं विचारलं आणि मग तिच्या अंगावर ॲसिड हल्ला केला। पीडित तरुणीच्या नातेवाईकांना दिलेल्या माहितीनुसार ही तो अल्पवयीन मुलगा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। तेलाच्या बॉटलमधून ॲसिड हल्ला केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। मिळालेल्या माहितीनुसार शाळा सुटल्यानंतर ही मुलगी घरी जात असताना अचानक समोर आलेल्या एका अज्ञात तरुणानं तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकलंय। या हल्ल्यानंतर मुलीनं आरडाओरडा केली असता परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। गंभीर जखमी अवस्थेत मुलीला त्वरित लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिच्यावर उपचार सुरू आहेत। तिची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। दरम्यान या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। संगमनेर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय। आरोपीचा शोध सध्या सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नागरिकांकडून या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे। आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। या संतापजनक घटनेचे पडसाद काल दिवसभर विधिमंडळात उमटले। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधिमंडळात राज्य सरकारला धारेवर धरलं। राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा थेट सवाल त्यांनी विधिमंडळात विचारला। शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी देखील या घटनेवर चांगल्याच त्या आक्रमक झाल्या। कोणताही आरोपी असला तरी पोलिसांनी तो शोधलाच पाहिजे। हल्ल्यासाठी ॲसिड नेमकं मिळतं कुठून याचा सुद्धा पोलिसांनी शोध घ्यावा। 6वीच्या मुलीला जर विद्रूप करण्याचा प्रकार घडत असेल तर यावर कठोरातील कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी देखील यावेळी मनीषाताई कायंदे यांनी केली आहे। पोलिसांवर विश्वास व्यक्त करताना आरोपी पकडून शिक्षा व्हायलाच हवी, तोपर्यंत आम्ही देखील हे प्रकरण सोडणार नाही, अशी गर्जना यावेळी मनीषाताई कायंदे यांनी केली। आमदार अमोल खताळ यांनी आज विधानसभेत या घटनेचा विषय उपस्थित करून सरकारचं लक्ष वेधलं। यावर महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घेतली असून या विद्यार्थिनीला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही सभागृहात दिली आहे। तर मंत्री विखे पाटील यांनी देखील ग्रामीण भाग असल्यानं तिथं परिसरात CCTV फुटेज नाहीये,
त्यामुळे पोलीस तपासात अडथळे येत आहेत. हल्लेखोर हा गावातील मुलगाच असू शकतो. पोलिसांचा तपास जलदगतीनं सुरू असून आरोपीला कोणत्याही परिस्थितीमध्ये बेड्या ठोकल्या जातील. अशा घटनांमधील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी असं आपलं वैयक्तिक मत आहे, असं देखील यावेळी मंत्री विखे पाटील यांनी म्हटलं. मंत्री आदितीताई तटकरे यावेळी म्हणाल्या की घडलेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे. स्थानिक प्रशासन देखील तिथं आहे. लोणीमधील प्रवरा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे. मुलगी घाबरलेली आहे. स्थानिक पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. CCTVद्वारे हल्लेखोरांचा माग काढला जात आहे, पण हल्लेखोरांविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र स्थानिक पोलीस प्रशासनाला सक्त निर्देश दिलेले आहेत. अधिकाधिक माहिती घ्यावी असं यावेळी प्रशासनाला मंत्री तटकरे यांनी सांगितलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला. वडगाव पान येथील 13 वर्षीय मुलीवरील ॲसिड हल्ला केलेली घटना अत्यंत दुर्दैवी व निंदनीय आहे असं त्यांनी म्हटलंय. आरोपीचा तातडीनं शोध घेऊन कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी देखील यावेळी जयश्रीताई थोरात यांनी केली आहे. त्यांनी घटनास्थळासह प्रवरा हॉस्पिटल येथे जाऊन मुलीच्या नातेवाईकांसह पीडितेची भेट घेतली आहे. आज कोल्हार-घोटी महामार्ग अडवून रास्ता रोकोचा इशारा संतप्त नागरिक आणि पालकांनी दिला आहे. हा रास्ता रोको तळेगाव दिघे फाटा कोल्हार-घोटी महामार्गावर केला जात आहे. राजसत्ता न्यूज ब्युरो संगमनेर. आपल्या संगमनेर तालुक्यामधील वडगाव पान ह्या गावामध्ये अतिशय दुर्दैवी घटना आज घडली. एक 13 वर्षाची मुलगी शाळेतून घरी जात असताना एक अज्ञात पुरुषाने तिच्यावरती ऍसिड फेक असा हल्ला केलेला आहे. खूप दुर्दैवी ही घटना आहे. काल सुद्धा रणखाममध्ये एका तरुणीवरती एका मुलाने चाकूने हमला केला होता. हे सगळं का घडतंय, हे का आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये घडत आहे? मला सर्वांना एकच विनंती करायची आहे. पक्ष, राजकारण, जाती, धर्म या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्याला मुलींच्या सुरक्षेसाठी काम केलं पाहिजे. सर्वांनी एकत्रित येऊन आपण सर्वांनी मुली आपल्या सुरक्षित राहिल्या पाहिजे. त्यासाठी आपण काहीतरी ठोस उपाय योजना केल्या पाहिजे. प्रत्येक शाळेमध्ये CCTV, हायवेजवरती CCTV असले पाहिजे. सुरक्षा दल जे संगमनेर शहरामध्ये आहे तसं ग्रामीण भागामध्ये सुद्धा झालं पाहिजे. ह्यासाठी सुद्धा आपल्याला पावलं उचलावे लागणार आहे. मला सगळ्यांना कळकळीने मी विनंती करते, आपण सर्वजण एकत्रित येऊन आपल्या मुलींच्या सुरक्षेसाठी आपण नक्की पुढचे पावलं उचलू, एवढंच मी विनंती करते. आणि शासनाला आणि सरकारला खरं मला कळकळीची माझी विनंती आहे की आपल्या मुलींच्या सुरक्षेसाठी तुम्ही कठोर कायदे, कठोर शिक्षा आणि कडक कायदे हे झालेच पाहिजे. एवढीच मला शासनाला विनंती करते मी. धन्यवाद.